आप देख रहे हैं रीड न्यूज। आपको महाराष्ट्र के अकोला ले चलते हैं, जहां से रीड न्यूज रिपोर्टर संजय चौहान कुछ दिखा रहे हैं। नमस्कार, मी डॉक्टर संजय चव्हाण, अकोला मीडिया रिपोर्टर। आपण मूर्तिजापूर तालुका येथे ढगादेवी एक संस्थान आहे। या संस्थेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार झालेला आहे। राठी साहेब रवी राठी यांचा वाढदिवसानिमित्त इथं एक प्रोग्राम घेतलेला आहे। तर आपण मूर्तिजापूर तालुक्यातील एक वैभवशाली व्यक्ती तिडके साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आपण इथं आलात, नेमका उद्देश काय आहे? नेमका प्रोग्राम राष्ट्रवादीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी राहायचं, हा उद्देश। आणि रवी राठी यांचा इथं त्यांनी जो कार्यक्रम ठेवला गुणवंत विद्यार्थ्यांचा, तो अतिशय चांगला कार्यक्रम बोलला। नाही तर नुसतं बर्थडे करून काही उपयोग नाही, पण जे आपल्या खालच्या समाजातले गुणवंत विद्यार्थी असतील त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आज हा त्यांचाही सत्कार सोहळा ठेवलेला आहे। म्हणून त्यांच्या त्या सत्कार सोहळ्यासाठी आणि दुसरी बाब म्हणजे आपण पाहतो आहे की आज रक्ताचा अतिशय तुटवडा होत आहे, म्हणून त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा ठेवलेलं आहे। अशा रीतीनं त्यांचा वाढदिवस ते साजरा करत आहेत, म्हणून त्यांचं कौतुक करण्याकरता, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। आमचे मूर्तिजापूरचे लाडके माजी आमदार, कारण की तिडके साहेब इथं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सरांचं खूप मोठं नाव आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आज इथं मीटिंग चालू असताना रवी राठी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भैयासाहेब तिडके साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। कारण की त्यांचा जो उपक्रम आहे, जो रक्तसाठा आहे, रक्तदानसुद्धा केलेलं आहे। बरेचसे विद्यार्थ्याचा त्याने सत्कारसुद्धा केलेले आहेत। डॉक्टर संजय चव्हाण, मीडिया रिपोर्टर, अकोला। मी डॉक्टर संजय चव्हाण, मीडिया रिपोर्टर, अकोला। आपण मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक ढगादेवी संस्थान इथं आलेले आहेत। स्व रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट, वृद्धाश्रम, रवी राठी फाउंडेशन, रवी राठी मित्र परिवार, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आज इथं पार पडलेला आहे। एक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महिला, त्यांच्याशी एक आपण खास बातचीत करूया। तर नेमकं आजचा जो प्रोग्राम आहे, नेमकाचा उद्देश काय? आज रविभाऊ राठी, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव आहेत, यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाचे औचित्य साधूनच आज आपलंही काहीतरी सामाजिक देणं आहे, हा मेसेज त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचा खरा प्रामाणिक प्रयत्न केला। आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विद्यार्थी परीक्षा देत असतात, तयारी करत असतात, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तकंसुद्धा वाटप केले। आणि इथे उर्वशी संगवी नावाची एक मुलगी जी आहे, जिचे वडील कोरोना काळामध्ये वारले, अशा मुलीचं जे शिक्षण आहे तिला दत्तक घेतलं त्यांनी आणि तिचं शिक्षण ते आज पूर्ण करत आहे। असे सामाजिक कार्य म्हणजे हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि आज काळाची गरज आहे, कारण शिक्षण खूप महागडं झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीत जर कुणीही आपल्या वाढदिवस असो किंवा कुठलंही शुभचिंतक कार्य असो, या कार्यानिमित्त जर असे उपक्रम राबवत असेल तर ते कौतुकास्पदच आहे। आणि अशा लोकांना आपणही सपोर्ट केला पाहिजे आणि अशा लोकांचं आपण भरभरून कौतुक केलं पाहिजे, एवढंच या निमित्त मी सांगते। आणि माननीय रविभाऊ राठी यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। मॅडम, आपण जे सांगितलेलं आहे, तर रविभाऊ राठींनी एक दत्तक मुलगी घेतलेली आहे। कोरोना काळामध्ये त्यांचे वडील गेलेले आहेत। आपण त्या मुलीशी समक्ष भेटूया। बेटा, तुझं नाव सांगशील सर संपूर्ण माहिती? नमस्कार, मी कुमारी उर्वशी मनीष संघवी। मी इयत्ता 12वीला आहे। मी अकोला येथे शिकते।
माझे नाव तुम्हाला कळालेलेच आहे आणि मी रविभाऊ राठी यांच्यामुळेच अकोल्याला शिकू शकते आहे. माझ्या वडिलांचे निधन हे कोरोना काळात झालेले आहे आणि मी शिक्षणाची भोगते असल्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता रविभाऊ राठी यांना संपर्क केला. त्यांनीही क्षणाचा विलंब न करता मला मदतीचा हात पुढे केला आणि माझे शिक्षण ते आज करतायत. मला त्यांनी शैक्षणिकरित्या दत्तक घेतलेले आहेत. आता जवळजवळ 1 वर्ष होत आला ते मला मदत करतायत. 1 लाखापर्यंतची मदत त्यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि पुढेही ती करतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांचं जे नाव आहे ती मी नक्कीच उंच करेल अशी मी ग्वाही देते व इथेच थांबते. आज आपण मूर्तिजापूर येथे ढगादेवी मंदिरावर आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. ताईंनी सांगितलेलं आहे नेमकं उद्देश राठी साहेब जे आहे आज या मूर्तिजापूर तालुक्यातून त्यांचं या ढगादेवी मंदिरावर कौतुक होत आहे. खरोखर आज एका मुलीला वडील नसताना त्या मुलीचं शिक्षणाची जबाबदारी राठी साहेबांनी घेतलेली आहे. आज अक्षरशः त्या मुलीच्या सांगण्याहून आपल्याला माहीत होते. तर आपण इथं जे आलेलं आहे मॅडम, तर याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? इथं जे प्रोग्रामबद्दल आलेले एका मिनिटात सांगा. मला असं वाटते रविभाऊ राठी यांना वाढदिवसाच्या प्रथम मी शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा त्यांना. आणि ते जे कार्य करत आहेत गेले 5 वर्षापासून त्यांचे कार्य खरंच खूप चांगले आहे. आणि शिक्षण खरंच हे वाघिणीचं दूध आहे. ते घेतल्याशिवाय कोणीही प्राशन करू नये. या मुलीचं जे शिक्षण ते घेऊन राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते.